जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देत आणि रंगीबिरंगी फुले आकाशात सोडून बालकुमार चित्रपट महोत्सवाचा आज शुभारंभ झाला। महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शिवरायांचा छावा या चित्रपटाद्वारे मुलांनी वीरश्रीची अनुभूती घेतली। संवाद पुणे कोहिनूर ग्रुप व कावरे आईस्क्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने 24 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत कोथरूड येथील सिटी प्राईड चित्रपटगृहात बालकुमार चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी प्रतिथयश युवा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, सिटी प्राईडचे अरविंद चाफळकर, प्रकाश चाफळकर, कावरे आईस्क्रीमचे राजू शेठ कावरे, जान्हवी कावरे, संवाद पुणेचे सुनील महाजन, निकिता मोगे, केतकी महाजन बोरकर, प्रसाद मिराजदार यांची उपस्थिती होती। या महोत्सवात लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेले 5 चित्रपट दाखवण्यात येत असल्याने त्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला। महोत्सवाचे यंदा 27वे वर्ष आहे। उद्घाटन प्रसंगी चित्रपट महोत्सवाच्या आठवणी सांगताना दिग्पाल लांजेकर म्हणाले, लहानपणापासून मी हा बालचित्रपट महोत्सव अनुभवला आहे। सातत्याने या महोत्सवाचे आयोजन करणे कठीण आहे, परंतु आम्हा बालगोपाळांना या चित्रपट महोत्सवातून उत्तमोत्तम चित्रपट दरवर्षी पाहायला मिळत गेले आणि त्यातूनच माझ्यातील कलावंत दिग्दर्शक घडला। प्रास्ताविकात सुनील महाजन म्हणाले, बालगोपाळांसाठी त्यांच्या वयाला रुजतील असे चित्रपट दाखवण्याचे काम कावरे आईस्क्रीम आणि कोहिनूर ग्रुपच्या सहकार्याने करण्यात येत आहे। यावर्षी चित्रपट महोत्सवात पहिल्यांदाच एकाच दिग्दर्शकाचे 5 चित्रपट दाखवण्यात येत आहेत, याचा आनंद आहे। महाराष्ट्रातील संत परंपरा आणि वैभवशाली इतिहास मुलांना कळावा या हेतूने ऐतिहासिक चित्रपट दाखवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितलं। मला आठवतं त्याप्रमाणे लहानपणापासून या बालचित्रपट महोत्सवामध्ये गेलेलो आहे। या बालचित्रपट महोत्सवातल्या विविध चित्रपटांचा आस्वाद घेतलेला आहे। कावरे कोल्ड्रिंक्स ही पुण्यातली नामवंत संस्था, आईस्क्रीमचा नामवंत ब्रँड गेले 30 वर्ष हा मोठा उपक्रम प्रायोजित करत आहे। मला त्यांचे खूप आभार मानावेसे वाटतात की संवाद सारख्या या जाणत्या संस्थेने जो हा बालचित्रपटांचा उपक्रम राबवलेला आहे की जेणेकरून या मुलांवर संस्कार व्हावेत आणि त्यातनं चांगले नागरिक घडावेत। गंमत म्हणून सांगू इच्छितो की याच चित्रपट महोत्सवामध्ये शाळकरी असताना मी बाल शिवाजी किंवा मराठा तुका मिळवावा असे भालजी पेंढारकरांचे चित्रपट मी पाहिले आणि त्यातून कुठेतरी हे बीज रोवलं गेलं असं मला वाटतं। आज या चित्रपट महोत्सवामध्ये मी दिग्दर्शित केलेल्या, मी निर्मिती केलेल्या अशा जवळजवळ 5 चित्रपटांचा समावेश याच्यात होतोय। मला फार आनंद वाटतं, म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी त्यामुळे खूप विशेष बनलाय, खूप स्पेशल बनलाय। त्यामुळं या चित्रपट महोत्सवाला, संवाद पुणे या संस्थेला, कावरे कोल्ड्रिंक्सला मी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय शिवराय, रामकृष्ण हरी।